राम रक्षा म्हणजे रामाची रक्षा, प्रभू श्रीरामाचं रक्षण. सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर लुटण्यात आलं. आपल्याला माहिती आहे, श्रीरामाची दानपेटी लुटली, श्रीरामाचे अलंकार लुटले, सीतामाईचे मंगळसूत्र चोरली गेली. ही अयोध्येतली सध्याची गंभीर परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत आलेली. या राम मंदिरासाठी हजारो करसेवकांनी आपलं बलिदान दिलं. आंदोलनात आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. अटका झाल्या, लोक तुरुंगात गेले, तेव्हा हे राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलं. त्याचा ताबा नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या लोकांनी घेतला आणि 1400 कोटी रुपये गेल्या 2 वर्षात त्या मंदिरातून सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले असताना लुटले. जनतेचा पैसा, आपला सगळ्यांच्या भाविकांचा पैसा. कौन चोर है? चौकीदार चोर है. लेकिन चौकीदार कौन है? चौकीदार का नाम बताओ. हाँ. ज्या श्रीरामानं सत्ता दिली त्या श्रीरामाची लूट करताना ह्यांना लाज वाटत नाही. आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही हिंदुत्व सोडलं. अरे तुम्ही राम मंदिर लुटलं, तुम्ही कसली हिंदुत्ववादी? एकेकाळी आपण म्हणायचो की भगवान को डरना चाहिए, देवाला घाबरायला पाहिजे. आता उलट झालाय, देव यांना घाबरतो, ते चोर आले. अयोध्येतून बहुतेक श्रीराम परत वनवासात जाईल अशा प्रकारची परिस्थिती या भारतीय जनता पक्षाच्या चोरांनी निर्माण केली आहे. भाजपवाला दिसला की त्याची कॉलर पकडायची आणि त्याला विचारायचं, रामाची दानपेटी कोणी लुटली? विचारा भाजपवाल्यांना. सीतामाईचं मंगळसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले? उत्तर द्या म्हणावं. अरे मंदिरातली दानपेट्या लुटता तुम्ही. त्या मोदीच्या खात्यामध्ये 10,500 कोटी आहेत. मोदीच्या अकाउंट मध्ये, स्वतःच्या पीएम केअर फंड, खाजगी अकाउंट आहे सरकारचं. 10,500 कोटी. तरी राम मंदिराची दानपेटी लुटून 1400 कोटी रुपये बाहेर काढले.